हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो म्हणजे OCM साठी 7 नंबरचा चॅप्टर. ओके, तुमची बोर्ड एक्झाम जवळ येत आहे, तर आपण त्यासाठी एक व्हिडिओचं सिरीज बनवत आहोत जेणेकरून तुम्हाला एकदम बेनिफिट होऊन जाईल. ओके, म्हणजे तुम्हाला पुस्तकातले नोट्स नाही जरी बघितला आणि हे नोट्स तुम्ही परफेक्ट रेफर केला तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. सर, OCM मधला 7 नंबरचा चॅप्टर कोणता आहे तर कंझ्युमर प्रोटेक्शन. ओके, कंझ्युमर प्रोटेक्शन. कंझ्युमर म्हणजे आपण त्याला ग्राहक म्हणतोय, उपभोक्ता. वेगवेगळे अर्थ आहेत पण सध्या आपण त्याला कॉमनली एकच बघूया. ओके सर, मिनिमम किती मार्क आहेत आपल्याला तर विथ ऑप्शन 17 मार्क आहेत आणि विदाउट ऑप्शन जर बघितला तर 7 मार्क आहेत. याचा अर्थ मित्रांनो, हा टॉपिक आपल्याला 17 मार्क्ससाठी. या टॉपिक मधला एकही क्वेश्चन तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन नाही येणार. ब्रॉड क्वेश्चन इन द सेन्स की तुम्हाला 8 मार्कचा कोणताही क्वेश्चन या टॉपिकचा येणार नाही, फिक्स आहे. पण सर 4 मार्क्ससाठी क्वेश्चन 100% येणार आहे, 5 मार्क्ससाठी क्वेश्चन 100% येणार आहे. एखादी कन्सेप्ट जनहित याचिकावर आपण बघणारच आहोत, सगळं 100% येणार आहे. आणि 101% लास्ट 5 ते 6 वर्षांचा जर क्वेश्चन पेपर काढून बघितलं ना तर तुम्हाला दिसून येईल. सर काय दिसून येईल की एक डिफरन्सचा जो क्वेश्चन आहे तो या टॉपिक मधनं येतो. एक डिफरन्सचा क्वेश्चन या टॉपिक मधनं 100% येतोय आणि मी एकाच चार्ट मध्ये तो डिफरन्स पूर्ण क्लिअर केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, तर चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला. सर, कंझ्युमर प्रोटेक्शन क्वेश्चन नंबर फर्स्ट असा असू शकतोय, नीड ऑर इम्पॉर्टन्स ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन. सर, कंझ्युमर प्रोटेक्शनची गरज काय आहे, ओके, किंवा त्याची आवश्यकता काय आहे. तर सर यासाठी जर हा क्वेश्चन आला तर आपल्याला 4 किंवा 5 मार्क्स साठी येऊ शकतो. ओके, मग त्यावेळेला सांगतील एनी 4 नीड्स ऑर एनी 5 नीड्स, कोणतरी 4 किंवा 5 गरजा लिहा. सर, फर्स्ट नीड काय आहे बरं, नीड ऑफ पार्टिसिपेशन ऑफ कंझ्युमर. ओके सर, कंझ्युमरनं पार्टिसिपेट केलं पाहिजे. कशामध्ये केलं पाहिजे सर, तर त्याचं डिस्क्रिप्शन बघूया. मेनी डिसिजन्स आर अफेक्टेड कंझ्युमर इंटरेस्ट विच टेकन बाय बिझनेस ऑर्गनायझेशन विदाउट कंझ्युमर कन्सेंट. सर, बिझनेस ऑर्गनायझेशन ना मोठमोठे डिसिजन घेतात आणि हे डिसिजन घेताना कंझ्युमरचा जो इंटरेस्ट आहे तो अजिबात कन्सिडर केला जात नाही. बरोबर, जो ग्राहकाचं हित आहे ते बघितलं जात नाही. विदाउट कंझ्युमर कन्सेंट किंवा विदाउट तिचं काही मत घेता पूर्ण डिसिजन घेण्याचं काम केलं जात आहे. म्हणजे कंझ्युमर्सला काय केलं जात आहे, पूर्णपणे अवॉइड केलं जात आहे. मग पूर्णपणे पार्टिसिपेशन होण्यासाठी कंझ्युमर प्रोटेक्शन गरजेचं आहे. सर, सेकंड पॉइंट आपण घेतलाय, स्ट्रॉंग कंझ्युमर ऑर्गनायझेशन्स प्रेशराइज बिझनेस ऑर्गनायझेशन्स अँड इन्शुअर कंझ्युमर पार्टिसिपेशन इन डिसिजन मेकिंग. ओके सर, आपल्या भारतामध्ये जे कंझ्युमरसाठी हे असतात ऑर्गनायझेशन, बरोबर, ते थोडं वीक आहे. जेव्हा ते स्ट्रॉंग बनतील ना ते प्रेशराइज करतील. कोणाला प्रेशराइज करतील तर ते बिझनेस ऑर्गनायझेशन्सला प्रेशराइज करतील. कशासाठी, तर जे काही बिझनेस डिसिजन घेणार आहे, बिझनेस घेणार आहे त्या डिसिजन मध्ये कंझ्युमरचं सुद्धा कन्सेंट महत्वाचा असला पाहिजे. ओके, दॅट्स वाय कंझ्युमर प्रोटेक्शन इज व्हेरी इसेन्शियल ऑर नीडफुल. कसंही आपण घेऊ शकतो. सर, सेकंड पॉइंट आहे लॅक ऑफ इन्फॉर्मेशन. यस सर. सर, कंझ्युमरला प्रॉपर इन्फॉर्मेशन नसते मार्केटची, त्यामुळे कंझ्युमरचं प्रोटेक्शन फार इसेन्शियल आहे. ओके, प्रॅक्टिकली इम्पॉसिबल टू इस्टॅब्लिश डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन प्रोड्युसर अँड कंझ्युमर. है ना, जो वस्तू बनवतोय आणि जो वस्तूचा उपभोग घेतोय या दोघांमध्ये डायरेक्ट इंटरॅक्ट होणे शक्यच नाही. सर, मध्ये एक मोठी चेन असते, होलसेलर आहे, डीलर आहे, है ना, त्यानंतर सप्लायर्स आहेत किंवा आपण त्याला रिटेलर म्हणू शकतो. सर, कंझ्युमर हॅव्हिंग लेस नॉलेज अबाउट डोमेस्टिक ॲज वेल ॲज इम्पोर्टेड प्रोडक्ट. कंझ्युमरला प्रॉपर असं नॉलेज नसतंय, डोमेस्टिक प्रोडक्टचं सुद्धा नसतंय आणि बाहेर देशाहून मागवलेल्या इम्पोर्टेड प्रोडक्टचं सुद्धा नसतंय. आणि हे प्रॉपर नॉलेज त्यांना मिळावं यासाठी कंझ्युमर पार्टिसिपेशन काय सांगा, हेल्पफुल किंवा ते नीड आहे, त्याची गरज आहे. नंबर थर्ड आहे स्प्युरियस गुड्स. म्हणजे काय सर, देर इज मेनी डुप्लिकेट प्रोडक्ट इन मार्केट. ओके, ओरिजिनल प्रोडक्ट आहेत ना तसे सेम टू सेम दिसणारे डुप्लिकेट प्रोडक्ट सुद्धा मार्केटमध्ये फार आहेत. आता बिस्लेरी, एक पाण्याची बॉटल घेतला ना बिस्लेरी, तर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरून बघितला एक 10-15 किलोमीटरच्या एरियामध्ये, तर बिस्लेरी या नावाने ना
फेक कंपन्या सुद्धा भरपूर आहेत. स्पेलिंग मध्ये काहीतरी फरक केलेला आहे त्याने. ओके, स्पेलिंग मध्ये फरक केलेला आहे, पण बिस्लेरी हेच नाव, म्हणजे वाचन आपल्याला काय दिसतंय, शेवटी आय आहे की शेवटी वाय आहे हे आपण नाही बघत बसत. बिस्लेरी बी आय दिसला ना विषय संपतोय. बरोबर. मग मित्रांनो, असं ना डुप्लिकेट प्रोडक्ट सुद्धा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विकले जातात. पुमा आहे, PUMA हे स्पेलिंग पाहिजे, पण POOMA या स्पेलिंग सुद्धा विकणारे भरपूर सारे शूज आहेत. पुमा डुप्लिकेट प्रोडक्ट. ओके, तर देर इज मेनी डुप्लिकेट प्रोडक्ट्स इन मार्केट, नॉट पॉसिबल फॉर अन ऑर्डिनरी कंज्युमर टू डिफरन्शिएट बिटवीन ओरिजिनल अँड डुप्लिकेट प्रोडक्ट. है ना, एखादा समजा सर्वसामान्य ग्राहक आहे, तर तो प्रॉपरली त्यात डिफरन्स करू शकत नाही. डिफरन्स तो करू शकत नाही त्यातलं. ओके, आपल्या देशामध्ये तर ग्राहक असा आहे की अजय देवगननं सांगितलं ना हे खायला पाहिजे, तर ते खाणारे ग्राहक पण आपल्याकडे भरपूर आहेत. हे कुणाला, अजय देवगनला मानणार आहे ना, शाहरुख खानला मानणार आहे. शाहरुख खाननं काहीतरी फॅशन केलं तर ते फॅशन करणारा भरपूर ग्राहक वर्ग आपल्याकडे आहे. मग ते डिफरन्स वगैरे करत नाही बसत, त्यांनी सांगितलंय ना विषय संपला. असे ग्राहक आपल्या भारतामध्ये भरपूर आहेत. ओके सर, दीज प्रोडक्ट्स मे इवन कॉज हार्म टू द कंज्युमर. अशा प्रोडक्ट पासून काय होऊ शकते, तर त्या कंज्युमरला हार्म होऊ शकते, इजा पोहोचू शकते. प्रोटेक्ट कंज्युमर टू प्रोव्हाइड क्वालिटी प्रोडक्ट अँड सेफ्टी स्टँडर्ड्स. सेफ्टी स्टँडर्ड्स वगैरे आहेत भारतामध्ये भरपूर. ओके, त्यानं काय करू शकतो आपण, कंज्युमरला प्रोटेक्ट करू शकतो. दॅट्स वाय कंज्युमर प्रोटेक्शन हे काय सांगा, नीडफुल आहे किंवा नीडेड आहे, त्याची नीड आहे असं आपण म्हणू शकतो. नंबर 4, अनऑर्गनाइज कंज्युमर. बराबर. सेलर्स अँड ट्रेडर्स हॅव्हिंग देअर ओन असोसिएशन्स. येस सर, सेलर आणि सेलर जे आहेत ना किंवा ट्रेडर्स आहेत त्यांचे ग्रुप असतात, असोसिएशन असतात. कंज्युमर्स वाईडली स्कॅटर्ड अँड अनऑर्गनाइज. है ना, कंज्युमर पूर्ण विखुरलेला आहे, इकडे तिकडे जिथं बघेल तिथं सगळीकडे कंज्युमर आहेत, पण ते ऑर्गनाइज नाहीये किंवा त्यांचे ऑर्गनायझेशन असतील तर ते वीक आहे, तेवढे स्ट्रॉंग नाहीये. सिंगल कंज्युमर कॅनॉट फाईट अगेन्स्ट पॉवरफुल अँड युनायटेड सेलर. एक कंज्युमर है ना प्रॉपर एका पूर्ण बिझनेसशी किंवा त्या बिझनेसच्या ग्रुपशी भांडू शकत नाही, शक्य नाहीये. म्हणजे आपला जो कंज्युमर अनऑर्गनाइज आहे त्या अनऑर्गनाइज कंज्युमरसाठी कंज्युमर प्रोटेक्शन काय सांगा, गरजेचं आहे किंवा त्याची नीड आहे असं आपण सांगू शकतो. नंबर 5 आहे मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट इज इम्पॉर्टंट टूल फॉर प्रमोशन. सर, प्रमोशनसाठी गरजेचं आहे. आपण प्रिव्हियस मार्केटिंगच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. सम बिझनेसमॅन गिव्ह फॉल्स अँड मिसलिडिंग इन्फॉर्मेशन अबाउट देअर प्रोडक्ट. है ना, येतोय ना अजय देवगन येतोय, काय म्हणतोय, विमल बोलो जुबा केसरी, है ना, काहीतरी म्हणतोय ना तो, हर एक जर्रे में है केसर का स्वाद. अरे केसर किती महाग आहे, 5 रुपयाच्या त्या तंबाखूच्या पुडीमध्ये कितीतरी केसर असणार आहे. म्हणजे पूर्ण फॉल्स इन्फॉर्मेशन दिली जाते. आणि हिरो लोकांना काय कमी आहे, ते स्वतः तरी कधी खात नसतील ना विमल, पण ते सांगतात की विमल खाव क्योंकि जुबा केसरी. बरोबर. आधी अजय देवगन एकटाच होता, मग त्याला जोडलं कोण मिळाला, शाहरुख खान सुद्धा आला त्या ऍड मध्ये. मग कोण आला, तर सर अक्षय कुमार पण आला आणि टायगर श्रॉफ पण जॉईन झाला. म्हणजे कितीतरी एक खालच्या पातळीच्या ह्या गोष्टी आहेत. बरोबर, की मिसलिडिंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलं जात आहे. युथला प्रॉपर काय केलं जात आहे सांगा, तर डिस्ट्रॉइड करण्याचं काम केलं जात आहे. सर, कंज्युमर नीड टू बी प्रोटेक्टेड फ्रॉम सच मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट. कंज्युमरला अशा मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट पासून प्रोटेक्ट करायचंय आपल्याला. त्यासाठी कंज्युमरचं प्रोटेक्शन काय सांगा आपल्यासाठी नीड आहे, त्याची नीड आहे. ओके, देन 6 नंबर माल प्रॅक्टिसेस ऑफ बिझनेसमॅन. ओके, फसवणूक केली जाते मोठ्या प्रमाणामध्ये. सम बिझनेसमॅन एक्सप्लॉइट कंज्युमर थ्रू मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट, अनइथिकल अँड मोनोपॉलिस्टिक प्रॅक्टिसेस अँड फ्रॉड्स. फ्रॉड वगैरे करणारे भरपूर बिझनेसमॅन आहेत आपल्याकडे. प्रोव्हाइड इन्फेरियर क्वालिटी गुड्स ऍट हायर प्राइस. एकदम निकृष्ट दर्जाच्या वस्तू चांगल्या किमतीमध्ये विकून काय केलं जात आहे, कंज्युमरला फसवण्याचं काम केलं जात आहे. बरोबर. ही फसवणूक होऊ नये त्यासाठी सुद्धा कंज्युमर प्रोटेक्शनची गरज आहे. हे पॉइंट तुम्हाला लिहित जायचं. एक्झाम मध्ये काय करायचं, पॉइंट घ्यायचं. आता मी पॉइंट मध्ये सुद्धा जे पॉइंट घेतलेत ना, याचा अर्थ काय आहे, तर ते पॉइंट तुम्हाला प्रॉपर एक पॅराग्राफ बनवायचा आहे. पॉइंट लिहिला, त्या पॉइंटसाठी एक 3-4 लाईनचा पॅराग्राफ बनवायचा आहे. बनवताना हे तुम्ही पॉइंट काय करू शकता, यूज करू शकता. येस. त्यानंतर इग्नोरन्स. ओके, कंज्युमरला प्रॉपरली इग्नोर केलं गेलेलं आहे.
Ignorance of consumer is main cause of their exploitation of by the business organization. Indian consumers are mostly ignore about their rights, है ना, ignore about their rights, market condition, price level, product details. काहीच माहिती नाही त्यांना, पूर्णपणे त्यांना अवॉइड करण्याचं काम केलं गेलं आहे ना. मग जर त्यांना सेफ ठेवायचं असेल तर आपल्याला कंझ्युमर प्रोटेक्शनची गरज आहे. त्यानंतर लास्ट पॉइंट आहे ट्रस्टीशिप. ओके सर, ट्रस्टीशिप मध्ये काय सांगितलंय? अकॉर्डिंग टू गांधीयन फिलॉसॉफी, बिझनेसमॅन आर ट्रस्टीज ऑफ द सोसायटीज वेल्थ. बरोबर, जे बिझनेसमॅन आहेत ना ते ट्रस्टी आहेत. कुणाचे ट्रस्टी आहेत? तर सोसायटीच्या वेल्थचे. दे शुड यूज दिस वेल्थ फॉर द बेनिफिट ऑफ पीपल. जे काही कमाई करतात ना त्या कमाईचा काही हिस्सा त्यांनी सोसायटीच्या बेनिफिटसाठी यूज केला पाहिजे, पण ते पॉसिबल नाही आता सध्या. बट इन रियालिटी दे फोकस ऑन देअर ओन प्रॉफिट अँड बेनिफिट. ते स्वतःच्याच प्रॉफिटच्या मागे आहेत अजून सुद्धा. बरोबर, तर हे 8 पॉइंट आहेत, जे 8 पॉइंट तुम्हाला कव्हर करायचं आहे. कशामध्ये? तर नीड मध्ये किंवा इम्पॉर्टन्स ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन. बरोबर, ओके. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आपण जो कव्हर केलेला आहे तो म्हणजे राईट ऑफ द कंझ्युमर है ना. या वर्षी 101% आजच पाठ करा हे पॉइंट. सर हा क्वेश्चन तुम्हाला येणारच. किती मार्क्स साठी सर? 5 मार्क्स साठी. 2026 असू दे, 27 असू दे, 28 असू दे, बोर्ड एक्झाम मध्ये हा क्वेश्चन 5 मार्कला छापलेला असणार आहे. पाठ करा. डन सर. नंबर फर्स्ट, राईट टू सेफ्टी. सर आपण ऍज अ कंझ्युमर म्हणून काय राईट्स घेऊ शकतोय? तर नंबर फर्स्ट राईट आहे आपला राईट टू सेफ्टी. बरोबर, आपला अधिकार आहे सर राईट टू सेफ्टीचा. राईट टू सेफ्टी प्रोटेक्ट कंझ्युमर्स अगेन्स्ट प्रोडक्ट्स, प्रोडक्शन प्रोसेस अँड सर्व्हिसेस विच हार्मफुल फॉर हेल्थ. बरोबर, असे काही प्रोडक्ट असतात किंवा अशी काही सर्व्हिस असतात किंवा प्रोडक्शनची प्रोसेस असते ज्यामुळे काय होते सांगा? तर एखाद्या कंझ्युमरच्या लाईफला काय असतोय? धोका असू शकतोय, त्याला हार्म पोहोचू शकतोय. बरोबर, consumer must get full safety and protection to his her life and health. Okay, government of India has given safety standards, दिलेत मगाशी मी बोललो होतो, in their form of ISI आहे, BSI आहे, AG मार्क किंवा आपण त्याला एग मार्क म्हणतोय, हॉलमार्क आहे. या पद्धतीचे काही स्टँडर्ड ठरवलेले आहेत. बरोबर, हे कशासाठी? फॉर राईट टू सेफ्टीसाठी. हा आहे फर्स्ट राईट. हे पॉइंट्स त्याच्यात कव्हर केले पाहिजे तुम्ही. हे नंतर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता याच. सर सेकंड नंबरला काय आहे? तर राईट टू इन्फॉर्मेशन. राईट टू टेक इन्फॉर्मेशन अबाउट प्रोडक्ट है ना. जे प्रोडक्ट तुम्ही घेणार आहात त्याचं प्रॉपर इन्फॉर्मेशन घेणे, सर्व्हिसची इन्फॉर्मेशन घेणे, ते प्रोडक्ट कुणी बनवलेलं आहे, त्या मॅन्युफॅक्चरर कोण आहे, त्याची क्वालिटी काय आहे है ना, त्याची साईज किती आहे, वेट किती आहे, त्या प्रोडक्टमध्ये कोणते इन्ग्रेडियंट इन्क्लूड आहेत, त्याची प्राइस काय आहे, हे पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायचा अधिकार कुणाला आहे? कंझ्युमरला. त्याला आपण म्हणतो राईट टू इन्फॉर्मेशन. इट हेल्प्स टू कंझ्युमर फॉर सिलेक्ट प्रॉपर प्रोडक्ट अँड सर्व्हिस है ना. आणि जेव्हा तुम्ही प्रॉपर इन्फॉर्मेशन घेताय ना की बाबा ही वस्तू अशी आहे आणि ही वस्तू त्यापेक्षा चांगली आहे, तर आपण काय करतोय? जी चांगली आहे ना ती वस्तू आपण परचेस करतोय. बरोबर, इट हेल्प्स टू सिलेक्ट प्रॉपर प्रोडक्ट अँड सर्व्हिस. डन सर. नंबर थर्ड, राईट टू चूज. Consumers should be given full freedom to choose product or services according to his or her requirement, liking and purchasing capacity. है ना. कंझ्युमरला पूर्ण फ्रीडम आहे की त्याची पर्चेसिंग कॅपॅसिटी कशी आहे, तो कोणत्या प्रोडक्टला लाईक करतोय, कोणता प्रोडक्ट त्याला गरजेचा आहे, त्यानुसार तो काय करू शकतोय? चूज करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. सेलर कॅनॉट फोर्स टू कंझ्युमर फॉर बाय पर्टिक्युलर प्रोडक्ट और सर्व्हिस. कोणताही सेलर असा नाहीये की तुम्हाला प्रॉपर हेच वस्तू घ्या है ना किंवा ही सर्व्हिस घ्या, यासाठी तो तुम्हाला फोर्स करू शकत नाही. हा आहे आपला राईट टू चूज. देन सर, राईट टू बी हिअर्ड. ओके, ऐकून घेण्याचा अधिकार. कंझ्युमर्स हॅव्हिंग ऑपॉर्च्युनिटी टू कंप्लेंट अगेन्स्ट सेलर ऍट कंझ्युमर फोरम. आपल्या भारतामध्ये कंझ्युमर फोरम आहे. समजा तुमच्यावर काही अन्याय घडत असेल ना, तुम्ही जाऊन तिथं दाद मागू शकता, तिथे जाऊन विचारू शकताय अगेन्स्ट सेलर. ऑल्सो फाईल ऑनलाईन कंप्लेंट अगेन्स्ट सेलर. तुम्ही काय करू शकता? ऑनलाईन कंप्लेंट सुद्धा करू शकताय. एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन शुड लिसन कंप्लेंट अँड सॉल्व इट. प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनचे जबाबदारी आहे की तुमची कंप्लेंट ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यांनी सॉल्व्ह केलं पाहिजे.
ते आर्ग्यू करू शकत नाही तुमच्यासोबत. कंझ्युमर ऑल्सो गिव्ह सजेशन टू द मॅन्युफॅक्चरर. येस, तुम्ही ऍज अ कंझ्युमर काय करू शकताय, मॅन्युफॅक्चररला सजेशन देऊ शकताय त्याच्या प्रोडक्शन बद्दल किंवा प्रोडक्शन प्रोसेस बद्दल. राईट टू कंझ्युमर एज्युकेशन. सॉरी, every consumer has the right to know about consumer rights and solution to these problems, to his problem. It creates awareness about market situation, price level, quality of product, etc. है ना. जेव्हा तुम्हाला प्रॉपर एज्युकेशन मिळतंय तेव्हा तुम्हाला मार्केटची सिच्युएशन सुद्धा कळते, प्राइस लेवल, प्राइस कसं डिफाईन झाले ते पण कळतंय, क्वालिटी सुद्धा तुम्हाला कळते. अँड अवेअर कंझ्युमर कॅन मेक रॅशनल चॉईस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. है ना, तुम्ही रॅशनल म्हणताय. नेसेसरी टू अवेअर कंझ्युमर अबाउट लीगल ऍक्ट. बरोबर, जे काही लीगल ऍक्ट आहेत ना आपल्या देशामध्ये, कशाशी रिलेटेड सर, कंझ्युमर प्रोटेक्शनशी रिलेटेड, त्याबद्दल ऍटलिस्ट थोडंसं अवेअरनेस असणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंट अँड एनजीओज प्ले इम्पॉर्टंट रोल इन कंझ्युमर एज्युकेशन. जसं की भारतामध्ये चालू होतं बघा, जागो ग्राहक जागो. बरोबर, ते कंझ्युमर एज्युकेशनचाच पार्ट आहे. नंबर 6 आहे राईट अगेन्स्ट स्प्युरियस गुड्स. बरोबर, राईट अगेन्स्ट फेक मार्केटिंग. फेक मार्केटिंगच्या अगेन्स्ट तुम्ही आवाज उठवू शकताय. मार्केटिंग ऑफ गुड्स विच आर हजार्ड्स अँड हार्मफुल टू हेल्थ आर डेंजर टू लाईफ. बरोबर, ज्या अशा वस्तू आहेत जे तुमच्या लाईफला डेंजरस आहे, तुम्हाला हार्मफुल आहे, त्यापासून सेफ राहण्याचा तुम्हाला राईट आहे. देन 7 नंबर, राईट टू प्रोटेक्ट फ्रॉम अनफेअर बिझनेस प्रॅक्टिसेस. डन सर. येस, ब्लॅक मार्केटिंग आहे, मेकिंग अनफेअर प्रॉफिट आहे, फॉल्टी वेट अँड मेजर्स आहेत, फेक ऍडव्हर्टाइजमेंट आहेत. हे जे फेक प्रॅक्टिसेस आहेत ना, मिसलिडिंग किंवा आपण त्याला माल प्रॅक्टिसेस म्हणतोय, त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपण काय करू शकतोय, आवाज उठवू शकतोय. हा सुद्धा आपल्याला राईट आहे. नंबर 8 आहे राईट टू रिड्रेस. राईट टू रिड्रेस, याच्यामध्ये आपण कंप्लेंट फाईल करू शकतोय. बरोबर, कंप्लेंट फाईल करू शकतोय आपली. डिमांड रिपेअर और रिप्लेसमेंट और कॉम्पेन्सेशन फॉर डिफेक्टिव्ह प्रोडक्ट. इथं तुम्ही काय डिमांड करू शकताय की ही मी वस्तू घेतली होती ना, ही खराब आहे, मला रिपेअर करून दे. नाही म्हटलं ना, चल मला रिप्लेसमेंट दे, याचं मला नकोय ही वस्तू, रिप्लेस करून दे. तरी पण नाही म्हटलं ना, तर कॉम्पेन्सेशन मागू शकताय फॉर डिफेक्टिव्ह प्रोडक्ट अँड फॉर पुअर सर्व्हिस. तुम्ही हे सगळं करू शकताय. 3 टायर ज्युडिशियल कंझ्युमर डिस्प्युट्स रिड्रेसल मशिनरी आपल्याकडे इस्टॅब्लिश झालेली आहे भारतामध्ये. त्यामध्ये नॅशनल कमिशन आहे, स्टेट कमिशन आणि डिस्ट्रिक्ट कमिशन आहे. त्यावर येणार आहे मी. डिफरन्सचा क्वेश्चन तोच असणार आहे जो 100% यावर्षी प्रिंटेड आहे एक्झाम मध्ये. त्यानंतर सर राईट टू हेल्दी इन्व्हायरमेंट आहे. राईट टू हेल्दी अँड क्लीन इन्व्हायरमेंट फॉर फ्युचर. बरोबर, कोणताही बिझनेस जर पोल्युशन करत असेल तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही आवाज उठवू शकता. कंझ्युमर कॅन डिमांड ऍक्शन अगेन्स्ट द पोल्युशन कॉझिंग बिझनेस ऑर्गनायझेशन. बरोबर. नंबर 10 लास्ट नंबर आहे राईट टू रिप्रेझेंट. सर प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटी टू कंझ्युमर और ग्रुप ऑफ कंझ्युमर टू प्रेझेंट कंझ्युमर इंटरेस्ट बिफोर कंझ्युमर फोरम. बरोबर, तुम्ही एक व्यक्ती किंवा एका म्हणजे व्यक्तींचा ग्रुप काय करू शकतोय, तर सोसायटीच्या इंटरेस्ट मध्ये एखाद्या बिझनेसच्या अगेन्स्ट किंवा एखाद्या प्रॅक्टिसच्या अगेन्स्ट काय करू शकतोय, तर आवाज उठवू शकतोय. अलाउ द कंझ्युमर टू बी रिप्रेझेंटेड बाय अ पर्सन हु इज नॉट अ प्रोफेशनल ॲडव्होकेट. त्याच्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल ॲडव्होकेट किंवा लॉयर व्हायची गरज नाहीये. तुम्ही ऍज अ कंझ्युमर म्हणून सुद्धा तुमची स्वतःची केस तुम्ही काय करू शकताय, कोर्टामध्ये लढू शकताय. बरोबर. तर अशा पद्धतीने हे आपल्यासाठी 10 राईट्स दिलेले आहेत. हा सुद्धा क्वेश्चन, हा सुद्धा म्हणजे हा क्वेश्चन येणारच, परफेक्टच असला पाहिजे. क्वेश्चन नंबर 3 मी फक्त पॉइंट घेतलेले आहेत कारण हा क्वेश्चन एक्झाम मध्ये येण्याची शक्यता यावर्षी थोडी कमी आहे, पण तुम्ही परफेक्ट करू शकताय. कंझ्युमर शुड यूज देअर राईट्स. काय रिस्पॉन्सिबिलिटी आहेत सर, तर जे राईट्स आहेत ना ते राईट्स प्रॉपरली यूज केलं पाहिजे. ही रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची आहे, कंझ्युमरची आहे. नंबर 2 डिमांड ऑफ इनवॉइस गॅरंटी वॉरंटी कार्ड. जेव्हा तुम्ही एखादी वस्तू खरेदी करता त्याची इनवॉइस, बरोबर, त्याचं जे जीएसटीचं असेल ते सगळे इन्फॉर्मेशन, त्याची वॉरंटी कार्ड, गॅरंटी कार्ड तुम्ही घेतलं पाहिजे. हे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. नंबर 3 ऑर्गनाइज एफर्ट्स. नंबर 4 फायलिंग द कंप्लेंट. तुम्ही कंप्लेंट केलं पाहिजे. कधी,
जर तुम्हाला वाटते ना की बाबा काहीतरी मिसलिडिंग चालू आहे, काही माल प्रॅक्टिसेस चालू आहेत, या केसमध्ये तुम्हाला कंप्लेंट केलं पाहिजे, ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. प्री प्लॅन बाईंग, असं नाही की गेलो चला आणि खरेदी करून आणलो, या केसमध्ये फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुमचं बाईंग कसं पाहिजे, तुमची बाईंग प्रोसेस ही प्री प्लॅन पाहिजे, बरोबर. अवेअर अबाउट मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट, अवेअर झाला पाहिजे, ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अँड क्वालिटी कॉन्शियस, बरोबर, तुम्ही क्वालिटी कॉन्शियस असला पाहिजे, तुम्हाला कळायला पाहिजे की कोणती वस्तू किती क्वालिटीची आहे, एखाद्या वस्तूचा दर्जा तुम्हाला कळायला पाहिजे, हा सुद्धा महत्वाचा एक पॉइंट आहे. त्यानंतर वेज अँड मीन्स ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन, हा सुद्धा क्वेश्चन एकदा मोठा क्वेश्चन आलेला आहे 5 मार्क्ससाठी, हा सुद्धा तुम्हाला परफेक्ट असणे फार महत्वाचं आहे. सर काय सांगतात त्याच्यामध्ये, वेज अँड मीन्स ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन, सर कंझ्युमरचं प्रोटेक्शन करण्यासाठी कोणकोणते उपाय आहेत ते दिलेलं आहे. नंबर फर्स्ट लोक अदालत, 2 मार्क्ससाठी पण येऊ शकते सर, कन्सेप्ट क्लिअर करा मध्ये. क्वेश्चन नंबर सेकंड, इस्टॅब्लिश बाय गव्हर्नमेंट फॉर सेटल डिस्प्यूट्स बाय कॉम्प्रोमाइज, ओके, कॉम्प्रोमाइज करण्यासाठी जे काही डिस्प्यूट्स आहेत त्यासाठी हे गव्हर्नमेंटनं बनवलेलं आहे, त्याला आपण लोक अदालत म्हणतोय. ऑल्सो कॉल्ड पीपल कोर्ट, पीपल कोर्ट म्हणतोय आपण त्याला. इश्यूज आर डिस्कस स्पॉट अँड टेक अ डिसिजन इमिजिएटली, इश्यू स्पॉट मध्ये डिस्कस केले जातात आणि इमिजिएट त्याच्यावर ऍक्शन घेतला जातो, असं नाही की तारीख पे तारीख. इफेक्टिव्ह अँड इकॉनॉमिकल सिस्टम, ही फार इफेक्टिव्ह आणि इकॉनॉमिकल सिस्टम आहे. का सर, स्पॉट मध्ये बघितलं जाते काय झालंय आणि पटकन डिसिजन देऊन टाकला जातो, इथे जास्त काही विचार केला जात नाही. देन सेकंड नंबर इज पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, ज्याला आपण म्हणतोय जनहित याचिका, हा सुद्धा 2 मार्क्ससाठी येणारा क्वेश्चन आहे. इट मीन्स लीगल ऍक्शन इनिशिएटेड इन अ कोर्ट ऑफ लॉ रिगार्डिंग अ मॅटर ऑफ जनरल पब्लिक इंटरेस्ट, बरोबर. सर मला माहिती आहे की पूर्ण सोसायटीचा कोणतीतरी लॉस करत आहे, हे मला माहिती आहे, तर त्याच्या अगेन्स्ट मध्ये मी एकटा सुद्धा आवाज उठवू शकतोय, मी जनहित याचिका कोर्टामध्ये नोंदवू शकतोय. डन, यस. Any person can approach the court of law in the interest of society. सिंगल पर्सन पण हे करू शकतो. It is filed in High Court and in the some cases filed in Supreme Court. तुम्ही तुमची केस काय करू शकताय, जनहित याचिकाची हायकोर्ट मध्ये तर देऊ शकताय, पण काही केसेस मध्ये जेव्हा राष्ट्राचा मुद्दा, देशाचा मुद्दा येतोय, देशाच्या सुरक्षिततेचा मुद्दा येतोय, एखाद्या प्रोडक्ट पासून आपल्या देशाची जर सुरक्षितता बिघडत असेल तर त्या केसमध्ये तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जाऊ शकता. थर्ड नंबर रिड्रेसल फोरम आहे. अंडर कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019 कंझ्युमर रिड्रेसल फोरम एस्टॅब्लिश्ड ॲट डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल अँड नॅशनल लेवल. एनी इंडिव्हिज्युअल और असोसिएशन कॅन फाइल देअर कंप्लेंट, ऑल्सो कॉल्ड कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल, कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल सुद्धा म्हणतोय आपण याला. प्रमोट अँड प्रोटेक्ट द कंझ्युमर राईट्स, कंझ्युमर राईट्सला प्रोटेक्ट करणे, त्याला प्रमोट करण्याचं काम केलं जातं यामध्ये. अँड क्विक डिसिजन क्विकली घेतले जातात, ओके. नंबर 4 आहे अवेअरनेस प्रोग्राम. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इनिशिएटेड व्हेरियस अवेअरनेस प्रोग्राम. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया खरोखर एफर्ट्स घेते याबद्दल, नाही असं नाही. दे पब्लिश जर्नल्स, ब्रॉचर्स, booklets and posters for rights and responsibilities of consumer, okay. Some audio video programs also broadcasted. त्यानंतर 5th नंबर आहे कंझ्युमर ऑर्गनायझेशन. 6th नंबर आहे कंझ्युमर वेलफेअर फंड, गव्हर्नमेंट देतोय. त्यानंतर आहे लेजिस्लेटिव्ह मेजर्स, बरोबर. हे सगळं काय सांगा, तर वेज आणि मीन्स ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन, कंझ्युमरला प्रोटेक्ट करण्यासाठी कोणकोणते उपाय आपण करू शकतोय ते हे उपाय आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं लास्ट बट नॉट लिस्ट 1101% येणारा क्वेश्चन सर हा आहे, 4 मार्क्सला येणारच. कुणाकुणाच येणार सर, एक तर डिफरन्स बिटवीन स्टेट अँड डिस्ट्रिक्ट येणार, किंवा डिफरन्स बिटवीन डिस्ट्रिक्ट अँड नॅशनल येईल, किंवा डिफरन्स बिटवीन स्टेट अँड नॅशनल. सर कसंही येईल, पण एक क्वेश्चन मात्र 101% यावर येणार, ओके. तर मी तिघांना एकत्र घेतलेला आहे. डिस्ट्रिक्ट कमिशन आहे, स्टेट कमिशन आहे, नॅशनल कमिशन आहे. नंबर 1 ला आपण बघूया मीनिंग. सर मीनिंग मध्ये काय लिहिणार आपण, अशा पद्धतीने लिहिलं तर थोडं बेस्ट वाटेल. डिस्ट्रिक्ट कमिशनचं मीनिंग काय बघा, अ कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल फोरम ऍट द डिस्ट्रिक्ट लेवल इज कॉल्ड डिस्ट्रिक्ट कमिशन, है ना.
कंझ्युमरचं जे काही रिड्रेसल फोरम आहे, जे डिस्ट्रिक्ट लेवल आहे, त्याला आपण डिस्ट्रिक्ट कमिशन म्हणणार. जर ते स्टेट लेवल असेल तर त्याला आपण स्टेट कमिशन म्हणणार. अ कंझ्युमर डिस्प्युट्स रिड्रेसल फोरम ऍट द स्टेट लेवल इज कॉल्ड स्टेट कमिशन. अ कंझ्युमर डिस्प्युट्स रिड्रेसल फोरम ऍट द नॅशनल लेवल इज कॉल्ड नॅशनल. सर तेच शब्द आहेत, फक्त लेवल चेंज झाली. डिस्ट्रिक्ट लेवलवर असेल तर डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट लेवलवर असेल तर स्टेट कमिशन, नॅशनल लेवलवर असेल तर नॅशनल कमिशन. पॉइंट नंबर फर्स्ट. सर 4 मार्कला आम्हाला किती पॉइंट लिहायचे आहेत? तर मित्रांनो 4 मार्कला तुम्हाला डिफरन्स साठी 6 पॉइंट लिहायचे. किती पॉइंट लिहायचे असतात? 6 पॉइंट तुमच्या पेपरमध्ये प्रिंटेड असले पाहिजेत आणि ॲक्युरेट असले पाहिजेत, तर तुम्हाला 4 आउट ऑफ 4 मार्क्स मिळतील. ओके, मी येणार आहे, मी त्या व्हिडिओवर पण येणार आहे. एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत की सर डिफरन्सचा क्वेश्चन कसा लिहायचा, ओसी मध्ये किती पॉइंट पाहिजेत, इकॉनॉमिक्स मध्ये किती पॉइंट पाहिजेत, एसपी मध्ये किती पॉइंट पाहिजेत, बरोबर, कोणत्या क्वेश्चनला कशा पद्धतीने जस्टिस करता आलं पाहिजे, यावर मी व्हिडिओ बनवणार आहे. फक्त यासाठी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बघून आवडला तर लाईक करावं लागेल, व्हिडिओला शेअर करावं लागेल. ओके. सेकंड, इस्टॅब्लिश बाय. सर ऑब्विसली डिस्ट्रिक्ट कमिशन इस्टॅब्लिश बाय स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश करणार आहे. सर स्टेट कमिशन इस्टॅब्लिश बाय स्टेट गव्हर्नमेंट. येस सर, स्टेट कमिशनला स्टेट गव्हर्नमेंटच इस्टॅब्लिश करते, बट नॅशनल कमिशन इस्टॅब्लिश बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. सर स्टेट गव्हर्नमेंट, नॅशनल गव्हर्नमेंट. ओके. देन नंबर थर्ड, क्वालिफिकेशन ऑफ प्रेसिडेंट. सर प्रेसिडेंटचं क्वालिफिकेशन काय आहे? ओके, एक तर डिस्ट्रिक्ट कमिशनसाठी तो डिस्ट्रिक्टच्या कोर्टचा जज असला पाहिजे, स्टेट कमिशनसाठी तो हायकोर्टचा जज असला पाहिजे, आणि नॅशनल कमिशनसाठी तो सुप्रीम कोर्टचा जज असला पाहिजे. ओके, हे क्वालिफिकेशन आहे प्रेसिडेंट होण्यासाठी. देन सर पॉइंट नंबर 4, कंपोजिशन. सर त्यामध्ये किती मेंबर्स असतील बघा. एक तर प्रेसिडेंट असणार आहे डिस्ट्रिक्ट कमिशन मध्ये, प्लस ऍटलिस्ट 2 मेंबर्स, म्हणजे टोटल 3 मेंबर असतील. सर स्टेट कमिशन मध्ये प्रेसिडेंट असणारच आणि ऍटलिस्ट 4 मेंबर्स, कमीत कमी 4, आणि प्रेसिडेंट एक 5. सर नॅशनल मध्ये प्रेसिडेंट असणारच प्लस ऍटलिस्ट 4 मेंबर्स, प्रेसिडेंट प्लस 4, कमीत कमी 4, मग जास्तीत जास्त किती असू शकतात? सर मेंबरशिपचं टेन्युअर कसं आहे? एक तर डिस्ट्रिक्टसाठी 5 वर्षाचं मेंबरशिप असणार आहे, ऑर द एज ऑफ 65 विच एव्हर इज अर्लियर. समजा तुमची एज आहे 63, मग 63 आहे ना, 64, 65, म्हणजे 2 वर्षांत तुम्ही रिटायर होणार आहे. तुम्ही इथं 5 वर्ष पूर्ण करू शकत नाही, त्यामुळे एकतर 5 वर्ष असणार किंवा तुमच्या एजच्या 65 वर्षापर्यंत जे आधी येणार ना ते तुमचं टेन्युअर असेल. सर स्टेट कमिशनसाठी 5 इयर्स ऑर एज ऑफ 67 विच एव्हर इज अर्लियर. बघा इथं 65 वय होतं, इथं 67. सर नॅशनलसाठी 5 इयर्स ऑर द एज ऑफ 67 विच एव्हर इज अर्लियर, बट प्रेसिडेंटच्या केसमध्ये 70 वर्ष. तो 70 वर्षाचा असेपर्यंत तो काय करू शकतोय? ऍज अ प्रेसिडेंट म्हणून राहू शकतोय, पण 5 वर्षाची मुदत संपल्यानंतर नाही. त्यानंतर एरिया कव्हर्ड. सर कोणता एरिया कव्हर्ड होणार आहे? सिंपल आहे, डिस्ट्रिक्ट कमिशनसाठी पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट कव्हर होणार आहे. स्टेट कमिशनसाठी इट कव्हर्स अ पर्टिक्युलर स्टेट, सॉरी, नॅशनल कमिशनसाठी इट कव्हर्स द इंटायर कंट्री, पूर्ण नेशन. मुद्दा नंबर 8 आहे मॉनिटरी ज्युरिस्डिक्शन. व्हॅल्यू ऑफ गुड्स और सर्व्हिस इज लेस दॅन 1 करोड. जर तुम्ही जे कंप्लेंट करणार आहात ना, त्या कंप्लेंट करणाऱ्या वस्तूची किंमत जर 1 करोड पेक्षा कमी असेल तर तुम्ही कुठं जाऊ शकताय? डिस्ट्रिक्ट कमिशन मध्ये. ती व्हॅल्यू जर 1 करोड पेक्षा जास्त पण 10 करोड पेक्षा कमी असेल तर तुम्ही कुठे येऊ शकताय? स्टेट कमिशन मध्ये. आणि त्या वस्तूची व्हॅल्यू किंवा सर्व्हिसची व्हॅल्यू ही 10 करोड प्लस असेल, 10 करोड पेक्षा जास्त, तर तुम्ही कुठं जाऊ शकताय? नॅशनल कमिशन मध्ये. बरोबर, हा पॉइंट महत्वाचा आहे. देन अपील अगेन्स्ट ऑर्डर. सर डिस्ट्रिक्ट कमिशनने ऑर्डर दिलाय पण तुम्हाला मान्य नाही, तुम्ही अपील करू शकताय का? यस. कुठं जाऊ शकताय सर? स्टेट कमिशन मध्ये जाऊ शकताय. सर स्टेट कमिशनने दिलेला निर्णय तुम्हाला मान्य नाही, तुम्ही जाऊ शकताय का पुढं? यस. कुठं जाऊ शकताय? नॅशनल कमिशन मध्ये जाऊ शकताय. सर नॅशनल कमिशनने दिलेला निर्णय तुम्हाला मान्य नाहीये, तुम्ही पुढे जाऊ शकताय का? यस. कुठं जाऊ शकताय? सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊ शकताय, जिथं वेगवेगळे काय असतात? बेंच असतात. बरोबर, तिथे वेगवेगळे काय असतात? बेंच असतात. कोणत्याही एक बेंचला तिथं तुम्हाला दिला जातोय, त्या प्रॉपर जो बेंच मध्ये 3 किंवा 5 जज असतात,
ते मग काय करतात, तर तुमचं जे काही इथं होतं त्यावर निर्णय घेण्याचं, डिसिजन घेण्याचं काम करतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा क्वेश्चन 101% एक्झाम मध्ये येणार आहे 4 मार्क्ससाठी. तर अशा पद्धतीने हे पूर्ण एक एक पॉईंट जर तुम्ही परफेक्ट केला तर तुम्हाला 17 मार्क 17 मार्क मिळतील. म्हणजे हा एक व्हिडिओ तुम्हाला 17 मार्क मिळवून देणारा असेल. बरोबर. याच्या आधी मित्रांनो आपण मार्केटिंगचे वगैरे व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा. मार्केटिंगचे मी 3 व्हिडिओ बनवले होते. या टॉपिकसाठी मी हा एकच व्हिडिओ बनवलेला आहे. सगळे क्वेश्चन यामध्ये कंप्लीट केलेले आहेत. मी मार्केटिंगच्या व्हिडिओचे जे लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही कळालं नसेल किंवा सर तुम्हाला अजून काही वेगळं हवं असेल ना, यापेक्षाही वेगळं किंवा दुसऱ्या कोणत्या तरी सब्जेक्टचं किंवा टॉपिकचं हवं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ओके, धन्यवाद.